कळलं नाही. कालच एका परिषदेमध्ये कॉन्क्लेव्हमध्ये जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं, जी एक जुनी टेप होती त्यांची, की पुढच्या 1-2 वर्षात मुंबई पॉटहोल फ्री करणार. 2.5 वर्ष झाली आता जवळपास त्यांच्या ह्या घटनाबाह्य राजवटीला. मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल किंवा ह्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, दोन्ही मी एक्सपोज केलं. आणि दोन्ही एक्सपोज केल्यानंतर अजूनही आपण पाहत आहे की रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत, पण कुठेही अर्धा किलोमीटर पण काम रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणचं हे झालेलं नाही. तसंच आपण पाहिलं असेल, काल त्यांनी एक प्रश्न विचारला, उलट पत्रकार जे विचारत होते ना, काही पाणी भराय क्या इस बार देखा आपने, आणि बोलताच क्षणी पुढच्या अर्ध्या तासात पाणी भरायला लागलं. मुख्य गोष्ट हीच राहते की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात अनेक शहरं अशी आहेत जिथे गेल्या 2 वर्षात महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत, महापौर नाहीयेत, नगरसेवक नाहीयेत. तर नागरिकांनी जायचं तरी कोणाकडे, हा एक प्रश्न पडतोच. पण दुसरी बाजू ही पण आहे की जरी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसतील तरी हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्री जे नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे ते चालवत असतात. त्यांची काही टोळी आहे, प्रत्येक काही गोष्ट ठरवून दिलेली आहे, पोर्टफोलिओ त्यांच्याच टोळीमध्ये वाटप केलेलं आहे की रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, इमारतींची कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, ह्या कॉन्ट्रॅक्टरना कोणी सांभाळायचं. प्रत्येक कामात एस्केलेशन झालेलं आहे, पण कुठेही काम झालेलं नाहीये. आणि एवढे अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्री या महाराष्ट्राने आधी कधीही पाहिले नसतील किंवा देशाने कधी पाहिले नसतील. मला वाटतं ही महत्वाची गोष्ट. गेली 2 वर्ष आम्ही अजून एक विषय सातत्याने मांडत आलेलो आहोत. मुंबईसारख्या शहराला 2 वर्षामध्ये 15 असिस्टंट कमिशनर नाही आहेत, अजूनही नेमणुका बाकी आहेत. हे का होतंय, कशासाठी होतंय? काही ठिकाणी एक्झिक्युटिव्ह कोणीतरी ॲडहॉक चार्ज देऊन ठेवलेला आहे, कुठे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, कुठे अजून कोण असेल, पण वॉर्ड ऑफिसर नेमले नाहीत. म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, आपण पाहताय गेल्या काही दिवसांमध्ये आणि खास करून काल VIP मुवमेंट असली की रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस लागतात, पण काल जी ट्रॅफिकची कोंडी झाली, जी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची हालत झाली, मेट्रोमध्ये जी काही गर्दी पाहिली, घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे. एवढं भयानक चित्र मुंबईने कधीही पाहिलं नव्हतं आणि एवढं भयानक राजवट किंवा काम कधीही पाहिलं नव्हतं. कालच आपण बघितलं तर एका महिलेचा मृत्यू झालेला आहे गटारात वाहून. हो, पण त्याच्यावर आता काय परत ऑर्डर एन्क्वायरी केलेली आहे, SIT करतील, सगळं करतील. पण परत मी तुम्हाला सांगतो की हे प्रश्न का उद्भवत आहेत, कारण आज मुंबईकडे किंवा पुण्याकडे किंवा ठाण्याकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही. आपल्याला आठवत असेल, आम्ही हिंदमाताचं जेव्हा काम केलं ते खरं तर काम चालू असायला पाहिजे होतं. काल तिथे पाणी भरायलाच नाही पाहिजे होतं. मुंबईत अनेक ठिकाणी आमच्या काळात आम्ही पंप्स लावायचो, ब्रिमस्टोवरचे प्रोजेक्ट्स केले होते. काल कुठेतरी एक सुद्धा अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसला का? मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक असतील, पुण्याचे असतील, ठाण्याचे असतील, रस्त्यावर दिसले का की पंप चालू आहेत का? सगळं काय झालेलं आहे की आम्ही जेव्हा 10-12 वर्षापूर्वी डिझास्टर कंट्रोल रूम ही देशातली सर्वात मॉडर्न बांधल्यानंतर हे जे आत्ताची जे राजवटीतले मंत्री आहेत त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर फोटो आल्यानंतर सगळं काही आटोक्यात येतील. असं नसतं. ते काही थिएटर नाही जाऊन पिक्चर बघण्यासाठी, अरे वा इथे पाणी किती तुंबलंय, तिथे पाणी किती तुंबलंय. ती डिझास्टर कंट्रोल रूम एवढ्यासाठी आहे कारण जे अधिकारी आहेत त्यांना तिथे कळावं की काय आपण लगेच ऍक्शन घेतली पाहिजे. आणि काही लोक जे रस्त्यावर असायला पाहिजेत, ज्यांनी त्वरित आदेश दिले पाहिजेत, कामं केली पाहिजेत, ते कुठेही दिसले नव्हते. यामध्ये आपण दरवर्षी प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये ठिकाणी जिथं सकल भागात पंप लावले जातात, पण ह्या वर्षी पंप लावले का? नाही, पंप लावले होते पण ते चालू नव्हते अशा प्रकारे. एक्झॅक्टली हीच माहिती आहे. अनेक पंप चालत नाहीयेत. मग पंपिंग स्टेशन हे वेळेवर चालू करायला लागतं, ते चालू झाले होते का? काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कसं पाण्याने भरलं? म्हणजे एवढे लगेच पाण्याने कधीही भरलं नव्हतं. हायवे 2005च्या ढगफुटीत भरल्यानंतर काल भरला. जी घाटकोपरला आपण पाहतोय जी घटना घडली, जेवढे तिथे लोक होती त्या मेट्रो स्टेशनला असतील किंवा रेल्वे स्टेशनला असतील, तिथे पोलीस बंदोबस्त दिला होता का? जे आजूबाजूला गराडा घेऊन फिरतात, हे कॉन्वॉयमध्ये मोठे मोठे मोटर घेऊन फिरतात, तेच बंदोबस्तात काल लावले असते तर लोकांची ही गैरसोय झाली नसती. भांडूपमध्ये सुद्धा दरड कोसळलेली अशा घटना वारंवार घडतात. यांना सुद्धा घडलेल्या संरक्षण भिंतीचा मुद्दा अजूनही. संरक्षण भिंत मला आठवतं, मी पालकमंत्री असताना आमच्या DPC मधून प्रत्येक मतदारसंघाला जी काही संरक्षण भिंत गरजेची होती तो फंड दिला होता. आमचं सरकार पडल्यानंतर हे सगळं काम ठप्प झालेलं आहे. आणि एकंदर हेच सांगतोय मी की काल रेल्वे असेल, काल BMC असेल, काल MMRD असेल, काल SRA असेल, ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ज्या मुंबई चालवतात आणि स्वतःला टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नेमून घेतलेलं आहे, त्या काल होत्या कुठे? स्वतः रेल मंत्र्यांनी तर महाराष्ट्राची राजकीय जबाबदारी भाजपची घेतलेली प्रभारी म्हणून ती हालत पाहिली आपण, ती शोभणारी नव्हती त्यांना.
निवडणुका जवळ येत आहेत आणि त्यामुळे सरकारची प्रायोरिटी कुठे बदलल्याचं वाटतं किंवा सरकारची ह्या राजवटीची प्रायोरिटी पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे आणि खोके एवढीच होती. आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल किंवा मागच्या वर्षीचा मोर्चा देखील असेल, आम्ही महानगरपालिका काढलेला, तो ह्याच कारणासाठी काढला होता. साधी गोष्ट आहे, 15 वॉर्ड ऑफिसर नेमायला तुम्हाला 2.5 वर्ष का जातात? वॉर्ड ऑफिसर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा देखील लाटे पावसामुळे पुण्यात दौरा होणार होता, परंतु पाऊस असल्यामुळे काय सांगू शकतो त्याच्यावर? ते नियोजन जे आहे, आपण पाहिलं असेल पुण्याचं ठीक आहे, पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाला, पण काल ज्यांच्या वेळा चुकल्या असतील, कोणी अँब्युलन्समध्ये असेल, कोणी डॉक्टरला भेटायला जात असेल, कोणी मित्रपरिवाराकडे जात असेल, जे 2-2, 3-3 तास स्थानिक पुणेकर तिथे नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकले, त्याचं काय? खरं तर सावंतदा मोदी हे पुण्यात येणार होते मेट्रोच्या उद्घाटनासाठी, परंतु आता हा दौरा रखडला आहे. जसं ऑनलाईन अधिकतर ते उद्घाटन करतात, ते जर केलं असतं तर पुणेकरांना मेट्रोचा लवकर लाभ घेता आला असता. नाही, भाजपाने वरती त्यांच्या हेडक्वार्टरमध्ये सांगावं की पुणे काही परदेशात नाहीये, तर येणं बंद होईल, आपल्याच देशात आहे. त्याचबरोबर अमित शहा महाराष्ट्रात दौऱ्याला आहेत. 3 ठिकाणी त्यांनी नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी सभा देखील घेतल्या. त्यामुळे म्हटलं की खास करून ठाकरे आणि पवार यांचे जे पक्ष आहेत ते खालच्या लेवलपर्यंत, बूथ लेवलपर्यंत थोडा असं भाजपच्या कार्यक्रमात हेच त्यांचं राजकारण आहे. आणि परत मी तुम्हाला एकदा ह्याच गोष्टींवर आणेन की हे राजकीय जे काही वक्तव्य येत आहेत ती सगळी ठीक आहेत, पण तुम्ही 2 वर्षात आमचं महाराष्ट्र लुटला, आमची मुंबई लुटली, आमचं पुणे लुटलं, आमचं ठाणे लुटलं, तुम्ही जे नॅशनल हायवे असतील किंवा आमचे गल्लीतले रस्ते असतील ते बेकार केले, तुमचे कॉन्ट्रॅक्टर्स आमच्यावर लादले, तुमचं राजकारण आमच्यावर लादलं, तुमचं फुटीचं राजकारण आमच्यावर लादलं, पक्ष फोडायचे, परिवार फोडायचं, धर्मांमध्ये वाद निर्माण करायचा, हे सगळं करून जी राजवट तुम्ही आम्हाला दिलेली आहे ती काल आपण पाहिली. अर्ध्या तासाच्या पावसामध्ये कसं मुंबई पुणे ठाणं भरलं होतं, पाणी सगळीकडे तुंबलं होतं. आणि हे काय पहिल्यांदा नाही झालं या पावसामध्ये, पुण्यात तर 2दा पूर ऑगस्टमध्ये येऊन गेलेला आहे आणि मग हा आता कालचं 3ऱ्यांदा पाणी तुंबलेलं आहे. हे सगळं ह्याच्यावर कोणी काल एक तरी व्यक्ती जी आमच्यावर टीका करते किंवा आम्हाला शिव्या देत असते, जेव्हा काही बोलत असतं, आरोप करत असतं, आमचे पक्ष फोडण्याचा प्रयत्न करतं, एक तरी राजकीय व्यक्ती त्या पक्षांमधून, मग भाजपमधून असेल, मिंदेंमधून असेल, काल तुम्हाला टीव्ही समोर आली आहे का उत्तर देताना? आणि हेच जेव्हा आमचं सत्ता होती मुंबई महानगरपालिकेत, आम्ही मुंबईकरांची सेवा करायचो, काही घडलं तरी आम्ही तुमच्या सोबत असायचो, तुम्हाला उत्तर द्यायला आणि नागरिकांना उत्तर द्यायला आमच्याकडे जे काही माध्यमं असायची त्याच्यातून आम्ही उत्तर द्यायचो आणि स्पष्टता जी काही असायची ती द्यायचो, अकाउंटेबल होतो. संजय राऊत आणि आरेची जी मेट्रो आहे त्याचं काम कुठेतरी अर्धवट आहे आणि त्यामध्येच त्या महिलेचा मृत्यू झालेला आहे. अनेकदा बीएमसी कडनं त्या आरेच्या जी मेट्रो आहे त्याला पत्र लिहिण्यात बीएमसी कडनं अनेकदा अशा मेट्रोसाठी पत्र गेलेली आहेत. तुम्हाला सांगतो, बीएसटीचा प्रत्येक वर्षी 20 कोटीचा लॉस होतो, कारण जे बॅरिकेड्स लागलेत त्याच्यामुळे. तो रेव्हेन्यू भरून काढणार आहे का मेट्रो? त्याच्यानंतर वरळीत पण असेल, कुठेही असेल, जी स्लरी निघायची मेट्रो तिची, आमचं सरकार असताना आम्ही सगळ्यांना एकत्र बसवायचो सगळ्या या यंत्रणेला आणि मग कुठे काही काम अडलंय का, कुठे काही पेंडिंग आहे का हे सांगायचो. पण आता ताळमेळच नाहीये, कारण जे पालकमंत्री आहेत ते नुसतं बीएमसी मध्ये आम्हाला ऑफिस कसं मिळेल तेवढ्यावरच त्यांचं लक्ष होतं, म्हणजे ज्या बिल्डिंग फाईल आहेत ते लगेच क्लिअर होतील. डीपीपीसी केस प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसाची सजा सुनावलेली आहे. काय वाटतं की परत एकदा मला वाटतं ते कशाने घाबरत नाहीत, ते त्यांचं उत्तर देतील. राऊत साहेब तुम्ही पाहताय लढतायत सगळीकडे. पण तुम्हाला परत एकदा मी ह्या मुद्द्यावर आणीन की काल मुंबईसाठी, पुण्यासाठी, ठाण्यासाठी ह्या घटनाबाह्य सरकारमधून, या राजवटीमधून ज्यांनी मुंबई लुटली आहे, पुणे लुटलंय, ठाणं लुटलंय, एक तरी व्यक्ती नागरिकांमध्ये समोर तिथे मदतीला आला का आणि उत्तर द्यायला होता का? अरे आपने पहली बार समय पे क्वेश्चन पूछा है, नहीं तो आप बाहर पूछते हर बार. 1.5 से 2 घंटे की बारिश में ही मुंबई ठप हो गई. एक महिला मैं धोने गिनती घर भी गई. क्या कहेंगे कि सरकार कहाँ से गई थी? कल ही जो इलीगल सीएम है उन्होंने एक बयान दिया था कि 1-2 साल में हम मुंबई को पॉटहोल फ्री कर देंगे, कंक्रीट कर देंगे, और कहीं पानी भरा है क्या देखो, कहीं जमा है क्या पानी. ये